अधिवेशनाच्या अगोदर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेत. आपल्याबरोबर ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ आबा वाघमारे आहेत. वाघमारे साहेब, नेमकं अधिवेशन आलं, पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेवर तेच आरोप केले. धनंजय मुंडे किंवा ओबीसी नेते खास करून टार्गेट होत आहेत पुन्हा एकदा. खरं तर जरांगेचं काय आहे, जरांगेची मालक आहेत, मालकाने आदेश द्यायचा आणि जरांगेने भुंकण्याचं काम करायचं. त्याचप्रमाणे आता बजरंग सोनवणे असतील, माजलगावचे सोळंके असतील, गेवराईचे पंडित असतील, यांच्याकडून रसदीच्या जीवावर यांचं आंदोलन गेल्या 2-2.5 वर्षापासून सुरू आहे. यांचे लोक, यांचीच वाळू माफिया, यांचे मटका माफिया, गुटखा माफिया, हे सगळे लोक आणि स्वतः ते सुद्धा आमदार खासदार ह्या आंदोलनाला मदत करतात. मग आता त्यांनी हाडूक फेकल्याच्या नंतर याला चघळत बसावं लागतं, कारण की जरांगे फक्त हाडूक चघळत बसणारा माणूस आहे. जरांगे जेवढी स्क्रिप्ट येईल, जेवढा आदेश येईल तेवढं काम करणार आहे. मागच्या काळात बारामतीच्या काकाच्या आदेशानुसार जरांगे कोणावर मीडिया ट्रायल करायचे. आता मागच्या वेळेस धनंजय मुंडे साहेबांचं बघितलं असेल की 2 महिने, म्हणजे माझ्या मते 200 दिवस मीडिया ट्रायलच्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्याची सुपारीच जरांगेने घेतली होती. आता ठीक आहे, त्या संतोष देशमुखांची हत्या झाली, त्याच्यात तपास यंत्रणा आहे, सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने चालल्या. त्याच्यात जरांगेने मागणी केली उज्ज्वल निकम, तर उज्ज्वल निकम त्याच्यामध्ये नियुक्ती केली. सगळ्या गोष्टी होत असताना फक्त धनंजय मुंडे फक्त याचं स्वप्न होतं की धनंजय मुंडेला जेलमध्ये पाठवायचं. आणि त्याच्यासाठी पूर्ण सोळंके असतील, बजरंग सोनवणे असतील, पंडित असतील, म्हणजे धनंजय मुंडे जोपर्यंत बाहेर आहेत तोपर्यंत यांना कधी आयुष्यात मंत्रिपद भेटणार नाही, यांना कधी नेता होणार नाही. धनंजय मुंडे एक मुंडे साहेबांचे पुतणे आहेत आणि कुठेतरी ग्रेट नेता आहे. आणि नेत्याला संपवण्यासाठी दिलेल्या सुपाऱ्या असतात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कुणीतरी दुसरं नेतृत्व राहिलं नाही पाहिजे. मग ते संपल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी मिळेल यासाठी केलेलं जरांगेनी सुपारी घ्यायची, जरांगेनी सुपारी वाजवत बसायची, त्यांनी हाडूक फेकायचं, जरांगेनी चघळत बसायचं. हा प्रकार आहे, बाकी काही नाही. त्यांनी म्हणजे धनंजय मुंडे यांच्या मार्फत माझ्यावरती काही आरोपींनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचे आरोप केले. पोलीस अधीक्षकांकडे स्वतः तक्रार केली. आता त्याच्यामध्ये त्यांची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी करतायत पुन्हा. खरं तर मला असं वाटतं की जरांगेनी स्वतः संध्याकाळी चोरून पोलीस अधीक्षकांची भेट सुद्धा घेतलेली, त्याच्यामध्ये त्यांचे काळकुटे असतील, पोलीस जरांगेची त्या याच्यामध्ये सही सुद्धा आहे. परंतु माझी खरं तर पोलीस अधीक्षकांनाच मी प्रश्न विचारतोय की तुम्ही जरांगेलाच याच्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही आणखी काही सापडलं नाही, आणि जे अटक झाले ते जरांगेचे अतिशय जवळचे, जरांगेचे जुने सहकारी. आणि मग याच्यात जरांगेनीच त्यांना काहीतरी रसद देऊन, कारण की जरांगेकडे पैशाची काही कमी नाही, देणारे आमदार खासदार येतं, मंत्री येतं, बारामतीचे काका येतं, आणि बारामतीच्या काकाचा सुद्धा धनंजय मुंडेला संपवण्याचा मोठा डाव आहे ना, कारण की त्यांचा पक्ष सोडलाय. एक अभ्यासू नेता, आक्रमक नेता आपल्या पक्षातून गेला, हे मोठा राग आहे. आणि बारामतीच्या काकांनी वेळोवेळी दाखवून दिले, भुजबळांनी सोडल्याच्या नंतर भुजबळांना कसं टार्गेट करायचं, आता धनंजय मुंडेंनी टार्गेट कसं करायचं, याच्यातूनच जरांगेला पैसा दिला असेल, जरांगेने तोच पैसा इकडे वापरून ते काही लोकांना पैसे देऊन फेक ऑडिओ तयार करायचे, फोन करायचे, त्याची ऑडिओ तयार करायची. अरे या जरांगेला मारायची गरज काय, ह्या चिलटाला? हे याच्या कर्माने मारणारे यांनी आती केले, मराठा समाजाला फसवलंय. मराठा समाजाचा काय फायदा झाला तुम्ही सांगा? मराठा समाजाला सारखं अत्यंत नंबर 1 असणारं EWS आरक्षण गेलं, SCBC यांनी घालवलं, आणि आज ओबीसी मध्ये येऊन काय फायदा? ठीक आहे, ओबीसींच्या राजकीय हत्या होईल, परंतु ओबीसी इतका सोपा नाही. राज्यामध्ये 52-55% असणारा ओबीसी समाज तुम्ही आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेत जाण्यापासून रोखता, परंतु आम्ही विधानसभा, लोकसभेमध्ये तुम्हाला जाण्यापासून रोखू. आणि गेल्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिले, त्यांचे 18 आमदार कमी झालेत, आमचे 39 आमदार वाढलेत. पण येणाऱ्या काळात आम्ही 100 आमदार कमी करू त्यांचे. आणि ओबीसी समाज जागा झाल्यावर काय होतंय हे राजेश टोपेने अनुभवलंय, हे लक्ष्मण पवारांनी अनुभवलंय, हे बच्चू कडूंनी अनुभवलंय, आणि रोहित पवार थोड्या कानावून गोळी गेली. तिथं जर राम शिंदेने आम्हाला सांगितलं असतं, आम्ही गेलो असतो, तिथं रोहित पवारांना सुद्धा घरी जावं लागलं असतं. परंतु आता ओबीसी समाज जागा झालाय, आणि ओबीसी समाज ते आरक्षण गेल्याचं आम्हाला काय, म्हणजे आम्ही त्याचा बदला घेऊ. परंतु जरांगेला खरं तर आता त्यांचाच समाज हाणणार आहे, कारण की हुशार लोकांना त्यांचेच अभ्यासू पोरं पोस्ट लिहायला लागले, कॉमेंट्स करायला लागले की EWS गेल्यामुळं काय नुकसान व्हायलंय, SCBC आरक्षण गेल्यामुळं काय नुकसान व्हायलंय. आणि जरांगेला त्यांच्याच लोकांची भीती निर्माण झाली, आणि म्हणून ती त्याला झोप येईना, की त्याला वाटतं आता बाहेरचे लोक तर हाणू शकत नसतील. आता ओबीसी मध्ये एवढे ओबीसी भोळा बाबडा गरीब समाज आहे, जरांगेला जाऊन कसा हाणू शकतो? ओबीसी समाजाला हाणाय इतकं ताकद नाही ओबीसीकडं. कारण माझा प्रश्न असा आहे की आता धनंजय मुंडे यांची चौकशी करावी असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडे टार्गेट याच्यासाठीच होत आहे की मनोज जरांगे कुठेतरी लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत?
मग धनंजय मुंडेंना टार्गेट केलं मी काय होतं, भावनिक मराठा समाज भावनिक होतो, जे दुरावलेले लोक पुन्हा जवळ येतील, भोळे भाबडे लोक, आणि जे म्हणजे मग त्याला संरक्षण मिळतं ना, मराठा समाजातले भोळे भाबडे लोक जवळ असले म्हणजे याला आता मराठा समाजातले तरुण हाणणार आहेत. त्याला ते लक्षात आलंय की आपण केलेलं पाप आहे, मराठ्यांचं अस्तित्व संपवलंय, EWS ACBC घातलंय, त्याच्यामुळे आता जे लोक पेटलेत बरेचसे त्यांचे तरुण त्याला मारहाण करणार आहेत, आणि याचाच ते अंदाज घेऊन आता त्याला संरक्षण मिळावं. मग धनंजय मुंडेची प्रशासनाला भीती दाखायची, धनंजय मुंडेकडून मला भीती आहे, मला भावनिक साथ घालायची, किंवा धनंजय मुंडे गुंड आहे, धनंजय मुंडेकडे मोठमोठे असे माणसं आहेत. पण आम्ही ओबीसी नेत्याकडे अशा कुठल्याही गोष्टीने, जरांगीकडे जे आहे, जरांगीने बीड जाळलं, जरांगीने आमच्या मायक्रो ओबीसीवर मारहाण केली, माझ्यासारख्या ओबीसी आंदोलकाची गाडी जाळण्याचं काम केलं, ते जरांगीच्या अतिशय राईट हँड असणार आहे. त्याच्यात जर मी काय म्हणतो, बीड प्रकरणी, माझी गाडी जाळल्या प्रकरणी आणि आंतरवाली सराटीच्या दगडफेकी प्रकरणी जरांगीची जर नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणी केली ना, तर दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल. आणि आताचा घटना माझी गाडी जाळल्या प्रकरणी जर त्याच्या माणसाची, त्या जाळणाराची आणि जरांगीची जर नार्को टेस्ट केली, तर त्यांचं CDR जरी तपासले तर गाडी जाळायची यांनी सांगितले स्पष्ट होईल. त्यामुळं धनंजय मुंडे नंतरचा विषय, अगोदर नार्को टेस्ट जरांगीची झाली पाहिजे. आणि विशेषतः माझी गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाला, गृहमंत्र्याला एक माझा प्रश्न आहे की तुम्ही गेल्या त्याची यासाठी का रद्द केली, कारण की त्याच्यामुळं बीड जाळलं, त्याच्यामुळं 307 सारख्या अनेक आरोपी त्याचे मोकाट फिरताय, त्याच्या आसपास सगळा वाळूचा सुद्धा त्याला इतका अभ्यास आहे, वाळूच्या लोकांची, वाळू माफियांची एजंटगिरी, तर वाळू माफियांचा बॉस असणारा जरांगे इतकं त्याच्यातून सत्तेतून म्हणजे वाळूतून पैसा आणि पैशातून आंदोलन, ह्या गोष्टी त्यांनी निर्माण केल्या. परंतु राज्य सरकारने हे SIT स्टॉप झालेली पुन्हा सुरू केली पाहिजे, त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि हे फक्त धनंजय मुंडेचं नाव घेऊन विषय डायव्हर्ट करणं सुरू, त्याची SIT लागली नाही पाहिजे, मागचा काळ कृत्य केलेलं हे झाकलं गेलं पाहिजे. आणि मराठा समाजाचे तरुण आता जरांगेचं आंदोलन उघडं पडलंय, ते बेदम हाणणार आहेत त्याला, आणि त्यामुळे त्याच्यापासून पळवाट करण्यासाठी, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी, आणि विशेषतः माझे सहकारी लक्ष्मण हाके यांना Y+ मिळाली. मग आता त्याला हे स्वतःला खूप महान आंदोलक म्हणून घेतो, मग त्याला वाटतं लक्ष्मण हाके यांना Y+ मिळाली म्हणजे मला Z+ मिळाली पाहिजे. परंतु याला एक पोलिसाची सुद्धा गरज नाही. याच्या आसपास वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमीन हडप करणारे, म्हणजे विनापरवाना शेकडो रिव्हॉल्वर्स असणारे आरोपी याच्या आसपास असल्यामुळे याला हे करायची गरज नाही ना. आता लक्ष्मण हाके असतील, मला असं सुरक्षा का द्यावी लागते, तर आम्ही गरीबाची लेकरं आहेत, आम्ही गरीब समाजातली लेकरं, आम्हाला कोणी येऊन हल्ला करू शकतं, आम्हाला कोणी मारू शकतं. यांच्याकडं काय, यांच्याकडे ताकद आहे का बघायची, याला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही. फक्त आपल्यापाशी गराडा प्रशासनाची, पोलीस यंत्रणा Z+ दिली ना, तर मग एक समाजामध्ये एक दबदबा आणि तिथं दहशत निर्माण करण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी हे सगळा प्रयत्न आहे. आत्ताच एक आरोप करण्यामागे काय हेतू असेल, तोच आरोप फक्त नव्याने पुन्हा एकदा केला, तोच आरोप सध्या आता अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशनामध्ये कुठतरी विरोधी पक्षातलं बोलल्यावर मग मला त्याचा फायदा होईल, माझी सुरक्षा वाढेल, किंवा धनंजय मुंडेकडून मला धोका आहे असं निर्माण करायचं सुरक्षा वाढवण्यासाठी. आणि खरं तर मी यापूर्वी सांगितले की धोका त्याला जवळच्याच लोकांकडून आहे, परंतु धनंजय मुंडेवर नाव घालायचं, धनंजय मुंडेला याला मारायची गरजच काय, हे चिलट याच्या मरणाने एक दिवस मरणारच आहे, आणि आज ना उद्या त्याची आती केलेली माती होणारच आहे. फक्त काय, कुठतरी धनंजय मुंडेच्या नावाने, आणि सोपं जातं ना, ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, धनंजय मुंडे ओबीसी येतं म्हणून ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, एक ओबीसी नेता मलिन करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु प्रशासनाला कळतंय, ओबीसी समाजाला कळतंय, मराठा समाजातल्या सुद्धा सुज्ञ लोकांना कळतंय याचं काय चाललंय. आणि मराठा समाजाच्या लोकांना माझी कळकळीची विनंती की आमच्या ओबीसी नेत्याला आणि आम्हाला रिकंपनच नाही त्याला मारहाण करायला किंवा त्याच्या सुपाऱ्या द्यायला. आम्ही हे धंदे भिकारचोट धंदे करत नाही. भिकारचोट धंदे कोण करतो, जरांगे करतो, किंवा वाघमारेची गाडी जाळायची, लक्ष्मण हाकेच्या गाडीवर हल्ला करायचा, उद्या तोच धनंजय मुंडेच्या गाडीवर सुद्धा हल्ला करू शकतो. हे आम्हाला मागच्या अनुभवातून म्हणजे हे सगळ्या गोष्टी सत्यात समोर येतील. परंतु याचं फक्त काय, प्रसिद्धीसाठी आणि मीडिया जवळ राहिली नाही ना, लोक राहिले नाही, आणि पैसा अफाट कमवलेला आहे. हे पैसा कसा सोयीला लावायचा, आता त्याची जर चौकशी झाली तर उघडा पडला तर गोंधळ होईल आणि पुन्हा जेलमध्ये जावं लागेल. म्हणून पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी हे धनंजय मुंडेवर आरोप करायचे. बेस्ट डिफेन्स असं चालू आहे. यस, तोच प्रकारे, बाकी कुठलं नाही. सगळं गिळंकृत करण्यासाठी, सगळ्या गोष्टी आपल्या खिशात घालण्यासाठी, घशात घालण्यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे, हा चाललेला खटाटोपी, बाकी काही नाही. एकूणच मराठा समाजाचा रोष कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत असल्याचं नवनाथ आबा वाघमारे यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.